नमस्कार. आज आम्ही कोल्हापूरहून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे एक सांस्कृतिक टीम नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. आणि हे त्यांचं स्मारक आहे नायगावमध्ये. हे त्यांचं स्मारकाचं पूर्वीचं जे काही घर होतं ते घर आहे. ते आता मी तुम्हाला सविस्तर या ठिकाणी दाखवतो. अशा पद्धतीचं त्यांचं जुन्यातील घर आहे. सुंदर असं आहे. वाडा टाईप आहे. समोर दाम्पत्याचा हा फोटो आहे, दिसतो आहे आपल्याला. इकडं ही एक मोठी अशी खोली आहे. त्याच्यामध्ये पूर्वीचं असं घर होतं. त्याचं या ठिकाणी या पद्धतीनं शासनानं स्मारक बनवलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या घराच्या खोल्या किंवा विविध भाग पण बघूया. हे सावित्रीबाईंचं जन्मघर आहे. या ठिकाणी आपण पाहतो आहोत. या ठिकाणी त्यांचं स्वयंपाकगृहामध्ये ही चूल आहे, झाऱ्या आहे, पाट आहेत. त्यानंतर शिक्याळा आहे, समई, काठवड, तांब्या पितळेची भांडी आहेत. हे एक शिक्याळा दिसते या ठिकाणी. दिवा ठेवण्यासाठी या ठिकाणी ठाऊक म्हणतो ते आहे. खूप सुंदर असं शेणानं सारवलेलं त्यांच्या वारसाने खूप चांगल्या पद्धतीनं शासनानं त्यांनी जपून ठेवलेलं आहे. ह्या त्यांच्या घरामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सुंदर असा फोटो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. सावित्रीबाई फुले यांनी माहेरहून ज्योतिराव फुले यांना लिहिलेले मोडी लिपीतील एक दुर्मिळ असं पत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. सावित्रीबाईंनी काव्य फुले नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, ते दिसते या ठिकाणी. असा मोठाच्या मोठा हॉलवजा ही खोली दिसते आहे या ठिकाणी. त्यांच्या आयुष्यातील विविध आठवणी या ठिकाणी फोटो रूपाने जतन केलेले आहेत. हे आपण पाहतो आहोत ते भंडारघर म्हणून आहे. भांडारघर यामध्ये धान्य साठवण्याची ही जागा आहे. त्याला पेव म्हणतात, धान्य साठवण्याचे पेव. या ठिकाणी हे खाली खोल दिसतं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये धान्य साठवलं जातं. ही टोपली आहेत, ह्या बांबूच्या पाट्या आहेत, शेणानं सारलं सुंदर बुट्या पाट्या, सूप आहे. या ठिकाणी जातं आहे. हे त्या काळातलं मुसळ आणि वाहन हे जपून ठेवलं आहे खूप सुंदर पद्धतीनं. त्या काळातील ज्या खिडक्या आहेत वायुविजनसाठी त्या सुंदर आहेत. अशा काही दोरी किंवा अन्य काही गोष्टी अडकवण्यासाठी खुंट्या असतात घरामध्ये, त्या खुंट्या आहेत. अशा पद्धतीनं खूप सुंदर असं सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचं स्मारक नायगावमध्ये आम्ही आज पाहिलेलं आहे. आणि आम्हाला सार्थ अभिमान या दोघांचा आहे की यांच्यामुळं आज आम्ही सावित्रीबाईचे लेखी आणि लेकरं शिक्षण घेत आहेत, शिक्षण प्रवाहामध्ये सामील झालेले आहेत. धन्यवाद.